प्रभाग क्रमांक 7मधील भाजपाचे उमेदवार संतोष जगधने आपल्या सोबत उपस्थित आहे. नमस्कार सर. नमस्कार. प्रभागाबाबत आपण काय सांगू इच्छिता? प्रभागाबाबत याच्या मागच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये पाणी झालं, रस्ते, राऊरीत आमच्या प्रभागामध्ये जी घरकुल योजना आहे तिचं काम जवळजवळ 7 वर्षापासून चालू आहे. ते आमचं असं म्हणणं आहे बा ते लवकरात लवकर आता प्रशासन होतं बस समजा 1-3 वर्ष होतं प्रशासन होतं आपल्याकडे राऊरीमध्ये, त्यामुळे ते जवळजवळ रखडलेली हे घरकुलाची योजना त्याच्यात जास्त लक्ष देणं ते काम राहील ना माझं प्रभागामध्ये. आणि पाण्याचा प्रश्न आहे आमच्याकडं, पाणी 3 ते 4 पहाटचं. आत्ता जी थंडी आहे त्यामध्ये ते कमीत कमी लोकांच्या सोयीनुसार त्यांना विचारून ते पाणी कधी करायचं, पालिकेला विचारून त्या गोष्टी कोण पाणी पुरवठा अधिकारी असतील त्यांना विचारून त्याचा टाईम कमीत कमी व्यवस्थित करता येईल त्या हिशोबाने आमचा प्रयत्न राहील. प्रभागामध्ये तुमच्यासारखे तरुण काही आहेत, त्या तरुणांसाठी काय करतात? तरुणांसाठी त्यांचं जे कामाचा विषय राहील समजा आमची तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लायब्ररी ती सध्या बंद आहे. ती लायब्ररी शिक्षणासाठी त्यांना बऱ्याचशा गोष्टी त्यांना महत्त्व देता येईल तरुण पिढी. आता आमच्या भागात असं आहे का शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यांच्यासाठी प्रयत्न केला जाईल माझ्याकडून तरुणांसाठी शिक्षणाचा, आणि विशेषतः कामधंदा ज्या हिशोबाने असेल त्या हिशोबाने करता येईल त्यांना. प्रभागात काही वयोवृद्ध महिला पुरुष असतील त्यांच्यासाठी काय करतात? तो चांगला प्रश्न आहे. त्यासाठी ज्या योजना आहे श्रावणबाळ योजना आहे, संजय गांधी निराधार योजना आहे, त्यांच्यासाठी आम्हाला राबवता येत्या, किंवा जे काही कुपनाचे वगैरे समस्या आहे त्यासाठी कॅम्प लावून ते पण मार्गी लावता येईल आम्हाला.